यड्राव बँकेच्या नेमिनाथ नगर शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न। माजी मंत्री आणि शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थ नेतृत्वाखालील यड्राव कोऑपरेटिव्ह बँकेनं बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेच्या जगात उत्तम कामगिरी केली असल्यामुळे ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे। बँकेचे एकूण काम आणि वाटचाल कौतुकास्पद असल्यामुळे सांगली शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार सेवा निश्चितपणे मिळेल। आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा बँकेचे चेअरमन सर्व संचालक मंडळाच्या पाठीशी कायम राहतील असे उद्गार दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी काढले। यड्राव कोऑपरेटिव्ह बँकेच्या सांगली येथील नेमिनाथ नगर परिसरातील 7व्या शाखेचे उद्घाटन बुधवारी संपन्न झालं। यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी बँकेचे मुख्य मार्गदर्शक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते। उत्साही वातावरणात यड्राव बँकेच्या नेमिनाथ नगर सांगली येथील 7व्या शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। कार्यक्रमाचं स्वागत बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदुम यांनी केलं। बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांनी आपली बँक या परिसरातील ग्राहकांना सर्व अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सज्ज असून डिजिटल बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून दर्जेदार सेवा देताना बँकेच्या माध्यमातून ग्राहकांचा नेहमी सन्मान राखला जाईल असं सांगितलं। सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर यांनी शेतकऱ्यांची मुलं उद्योजक निर्माण व्हावीत या उद्देशाने 1995 साली यड्राव बँकेची स्थापना केली। आज जयसिंगपूरसह 7 शाखांच्या माध्यमातून बँक प्रभावीपणे काम करत असून बँकेने मोठा ग्राहक वर्ग निर्माण केला आहे। सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथील शाखेनंतर सांगलीतील नेमिनाथ नगर परिसरात सांगली जिल्ह्यातील दुसरी शाखा आम्ही सुरू करीत आहोत। बँक चालवताना जसं ठेवीदारांच्याकडे पाहिलं जातं त्याचप्रमाणे बँकेला चांगले कर्जदार लाभले तर बँकांचा उत्कर्ष झपाट्यानं होतो आणि मग बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आणि मग बँकेची आणि त्याचबरोबर ग्राहकांची देखील वेगानं प्रगती होते। यड्राव बँकेच्या माध्यमातून या परिसरातील शेतकरी व्यावसायिक उद्योजकांना नेहमीच मदतीचा हात राहील असे उद्गार बँकेचे मुख्य मार्गदर्शक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी बोलताना काढले। यावेळी बँकेमधील लॉकर सुविधा आणि ATM मशीन यांचंही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। बँकेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागतपर सन्मान करण्यात आला। जयसिंगपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, आदित्य पाटील यड्रावकर, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे, जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, कर्मवीर भाऊराव पाटील, जिल्हा सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती चोपडे, सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे यड्रावकर, लठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्ष अनुराधा हाडके, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक विष्णू माने, जैन बोर्डिंगचे प्राध्यापक राहुल चौगुले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे, जयसिंगपूर नगर परिषदेचे मान्यवर नगरसेवक, परिसरातील व्यापारी, उद्योजक, नागरिक, बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार बँकेचे अधिकारी प्रवीण म्हैसाळकर यांनी मांडले तर सूत्रसंचालन बबन यादव यांनी केलं।